तर मंडळी, एक चमचा स्वाद चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला मग मंडळी, आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. मी जशा पद्धतीने बनवते त्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी दाल खिचडी. सगळ्यात अगोदर इथे 1 कप तांदूळ घेतलेला आहे, पाऊण कप तुरीची डाळ घेतलेला आहे, अर्धा कप मुगाची डाळ घेतलेला आहे, 5 चमचे चना डाळ घेतलेला आहे. आता हे सगळं स्वच्छ निवडून घ्यायचं. त्यानंतर ना ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं. 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ना पाणी चेंज करून 15 मिनिटं ठेवायचं ह्याला. 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पाणी घालून थोडंसं 15 मिनिटं ठेवून द्यायचं. ठेवून दिल्यानंतर इथं ना मी दाल खिचडीसाठी ना मी इथं चिंच वापरत आहे आंबटपणासाठी. याच्यामुळं ना खूप छान टेस्ट लागतं खिचडीमध्ये. आता हे पाणी घालून थोडं साईडला भिजू द्यायला ठेवायचं. त्यानंतर ना जे अगोदर आपण भिजू घातलेलं होतं डाळ तांदूळ हे कुकरला लावून घ्यायचं. जसं आपण डाळ भाताचं कुकर लावतो किंवा साधं भात लावतो ना त्याच पद्धतीने घालायचं. ह्याला थोडंसं पाणी जास्त घालायचं, जरा दुप्पट पाणी घालायचं. जितकं आपण डाळ तांदूळ घेतलं त्याच्या दुप्पट पाणी घालायचं. आणि यामध्ये ना चवीपुरतं मीठ घालायचं. ह्याच्यामध्ये ना तुम्ही फळभाज्या किंवा पालेभाज्यासुद्धा घालू शकता. माझ्याकडे जे जे अवेलेबल असतील त्या भाज्या घालणार आहे. ह्यामध्ये जिरे घालायचं, 1 चमचा जिरे आणि अगदी थोडंसं हळद घातलं आहे. 1 इंच अद्रकचा तुकडा जे ते कट करून घेतला ते घातलं आहे. 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 कांदा चिरून घेतलेला आहे, 1 गाजर चिरून घेतलेला आहे, 1 बटाटा आणि 1 टोमॅटो घातलेला आहे. हिरव्या मिरच्या घालायच्या यामध्ये. आणखीन तुम्ही काही भाज्या असेल तर ते सुद्धा ह्यामध्ये ॲड करू शकता. त्याच्यामुळं ना भाताला ना 1 नंबर चव लागतं, चव येते. आता हे कुकर जसं आपण भाताची शिट्टी करून घेतो त्या प्रमाणात तुमच्या कुकरनुसार 1-2 शिट्ट्या करून घ्यायचं. आता इथं माझं कुकर भात शिजलेलं आहे एकदम छानसं. ह्याला थोडंसं घोटून घेणार आहे. घोटलेलं खिचडीनं खूप छान लागतं. लहान मुलांना तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून खाऊ घाला. लहान मुलांना तर प्रत्येक आवडेल हे असं. आता हे चिंचाचा कोळ करून घेतलेला आहे. ह्याला गरम करून घ्यायचं. गरम करूनच त्या भातामध्ये घालायचं आहे. आता ह्याच्यासाठी ना फोडणी करून घेणार आहे. फोडणीमध्ये इथं मी कढई ठेवलं आहे. कढईमध्ये तेल घातलेलं आहे. तेल तापल्यानंतर आहे ना एक साधारण अर्धा चमचा असं चना डाळ घालायचं आहे. सगळ्यात अगोदर थोडंसं तेलामध्ये परतून घेण्यासाठी अगोदर घालायचं आहे यामध्ये अर्धा चमचा. 1 चमचा असं उडदाची डाळसुद्धा घालायची आहे यामध्ये आणि शेंगदाणेसुद्धा घालायचं आहे. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा स्किपही करू शकता शेंगदाणे. 1 चमचा मोहरी घातलेला आहे आणि 1 चमचा जिरे घातलेला आहे. माझे चमचा थोडंसं बारीक असल्यामुळे तुम्हाला 1 चमचा असं सांगते. तुमचं मोहरी जिऱ्याचंही प्रमाण तुम्ही थोडंसं कमीसुद्धा करू शकता. लसूण अद्रक वाटून घेतलेलं ते घातलं आहे. 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेलं ते घातलेलं आहे. आता हे सुद्धा सगळं छानसं परतून घ्यायचं. आता इथं थोडंसं परतून घेतल्यानंतर कढीपत्ता घालायचा यामध्ये. अगोदरच कढीपत्ता घातला ना ते काळपट पडतं, त्यामुळं थोडंसं नंतर घालते मी नेहमी कोणत्याही भाज्याला वगैरे. सगळ्यात शेवटी इथं ना लसणाचे ना 5-6 लसणाचे काप करून घेतलेले ते सुद्धा घातले आहे. त्याच्यामुळं ना वाटायला सुद्धा घातले, काप करून घेतले ते सुद्धा घातले आहे. त्याच्यामुळं चव खूप छान लागतं. इथे ड्रायफ्रूट्समध्ये मी बदाम आणि काजूचे आचार वापरले. तुम्ही हे नसेल तरी ते सुद्धा स्किप करू शकता. ते नाही घातलं तरीही चालतं. जसं आपण जसं आपण असताना त्या प्रमाणात तुम्ही पालेभाज्या किंवा ड्रायफ्रुट्स वगैरे घालू शकता यामध्ये. आता हे सगळं छानपैकी परतून घ्यायचं. इथे परतून घेतल्यानंतर इथे मी लाल तिखट वापरले. चवीनुसार वापरायचं तुमच्या अनुसार. थोडंसं लाल तिखट 1.5 चमचा, 1 चमचा असं काश्मीरी लाल तिखटसुद्धा वापरले कलरसाठी. आणखीन थोडंसं हळद वापरलेलं. आता ह्याला तेलामध्ये छानसं परतून घ्यायचं. थोडंसं तेलामध्येच घातलं ना छान कलर येतं. त्यानंतर टोमॅटो घालायचं. टोमॅटो घातल्या ना थोडंसं मीठ घालायचं. त्यामुळं ना टोमॅटो छानपैकी विरघळलं जातं किंवा स्मॅश पटकन विरघळलं जातं तेलामध्ये मीठ घातल्यामुळं. आता मीठ घातल्यानंतर ना इथं ना अगदी थोडंसं मेथीची भाजी घातलेलं आहे. ते सुद्धा तुम्ही मेथी, पालक काही घालू शकता इथं. जर लहान मुलं जर कधी खायचं नको म्हटले तर भाज्या वगैरे अशा पद्धतीने तुम्ही डाळ मिक्स करून भात वगैरे लावून असं पद्धतीनं तुम्ही भाज्या घालून त्यांना खाऊ घालू शकता. इथं मी कोमट केलेला
गरम केल्यानं चिंचाचं जे कोळून घेतलेलं होतं ते घातलं आहे. ते घातल्यानंतर छानसं घोटून घेतलेलं आहे. घोटून घेतल्यालाच खिचडी खूप छान लागतं. मी अशाच पद्धतीने बनवते. अगदी दाणेदार नकोसं असं वाटतं. थोडंसं स्मॅश केलं ना खायला ना एक नंबर लागतं. लहान मुलांनाही सुद्धा आणि गरम गरम असं थंडीच्या दिवसामध्ये तर खूप छान लागते. आता या पद्धतीनं तुम्ही फोडणीमध्ये घालू शकता गरम पाणी घालून घेतल्यानंतर. इथं ना तुम्ही तेलाऐवजी ना तुपाची सुद्धा फोडणी करून घेऊ शकता. त्याच्यामुळं तर तुपामुळं तर खूपच छान लागतं. आता इथं मी सगळं काही घातलेलं आहे. खूप झालेलं आहे ह्याचं कढईसुद्धा पुरत नाही. आता सगळ्यात शेवटी आहे ना इथं कोथिंबीर घातलेलं आहे. तुम्ही बघू शकता एकदम छानसं स्मॅश बी झालेलं आहे. प्रत्येक भाज्या गेलेल्या आहेत ह्यामध्ये आणि ना गरम गरम दाल खिचडी खायला त्यासोबत उडदाची पापड किंवा तळलेले कोणतेही पापड असले ना ते सुद्धा खायला एकदम एक नंबर असं लागतं. तुम्ही बघू शकता की किती सुरेख छान दिसत आहे. त्यासोबत मी इथं पापड तळले, कांदा घेतलेला आहे, भजीसुद्धा केलेलं आहे. मला कशी वाटली आजची रेसिपी नक्की कळवा मला कमेंटमध्ये. मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद. धन्यवाद.